तर मित्रांनो, आज आपण बनवूया पनीर बिर्याणी. केबीनी कांदा कापून घेतला, आपण पनीर फ्राय केले बघू शकता तुम्ही. त्यानंतर कांदा फ्राय केला, थोडं इकडे तिकडे हलवला कांद्याला. त्यानंतर आपण तांदूळ धुवून घेतले. तांदूळ आपण घेतलं होतं फॉर्च्यूनचं बिर्याणी राईस. त्यानंतर केबीनी मिक्सरवर वाटण लावून घेतले बघू शकता तुम्ही. सोमा फोन बघत होता. त्यानंतर केबी समोरचा कांदा काढून घेतला. त्यानंतर कढईमध्ये मसाले फ्राय करायला लागला. सोमा फोनच बघून राहिला होता. बिल्डर पण मोबाईलमध्ये गेम खेळत होता. मग आम्ही तिघांनी बघू शकता तुम्ही बिर्याणीची प्रोसेस चालू केलेली होती. बिर्याणीचा भात शिजलेला होता. ते भाताचा सुगंध ऐकून आमचा आखू मागे मागे पडत आला होता. त्यानंतर आखूनी पाणी बॉटल घेतली आणि आमचा बिर्याणी मसाला तयार झाला होता. भात आमचा रेडी होऊन घेतला होता. सोमानी खाली काढून घेतला भात. त्यानंतर भातातलं पाणी आम्ही काढून घेतलं. पाणी काढलेलं बघू शकता तुम्ही. त्यानंतर आम्ही दम लावायची प्रक्रिया चालू केली. अगोदर आम्ही गावरान तूप टाकले. त्यानंतर तेजपान, विलायची वगैरे टाकून त्यामध्ये मस्त काजू टाकून दिले काहीच. त्यानंतर आमच्याकडे चम्मच नव्हता म्हणून आम्ही वाटीने आमची भाजी काढून राहिलो होतो. त्यानंतर बासमती राईस लावला गाईज आम्ही आणि पॅक करून सगळं काही आमची बिर्याणी तयार होऊन गेली होती गाईज. दम लावला आम्ही. त्यानंतर सोमानी बिर्याणी गॅसवरून खाली उतरवली. बकासूर बघू शकता तुम्ही कसे वाट बघून राहिले बिर्याणी खायची. त्यानंतर आम्ही अनबॉक्सिंग केली आमच्या बिर्याणीची. बिर्याणीचा सुगंध इतका छान होता की सगळ्यांना आम्ही ताटामध्ये बिर्याणी काढून दिली. आणि बिर्याणी खायला आम्हाला जास्त टाईम लागलेला नाही गाईज, जितका वेळ बिर्याणी बनवायला लागला. त्यानंतर बिल्डरनी सगळे भांडे एकटेच धुवून टाकले. तुम्ही बघू शकता बिल्डर आमचा भांडे घासायसाठी वापरला जातो.